दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. धडाडी, तडफदार, झुंजार, कर्तव्यशील आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले समाजसेवक बरकतभाई पन्हाळकर यांचा वाढदिवस पत्रकार असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे, डॉक्टर युवराज मोरे, सागर ठाणेकर तसेच दर्पण न्यूज माध्यम समूहाचे मुख्य बातमीदार अनिल पाटील उपस्थित होते. बरकत पन्हाळकर हे समाजातील सर्व घटकांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे आणि सदैव हसतमुख राहून कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी आपल्या समाजकार्याचा कधीही गाजावाजा केला नाही. युवकांनी व्यसनापासून दूर राहावे, चांगल्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन ते नेहमी करत असतात. गरीब व गरजू लोकांना ते स्वखर्चातून मदत करतात. कोणताही धार्मिक सण असो, गरिबांना मोफत कपडे, ब्लँकेट, फराळ, फटाके आदी वस्तूंचे वाटप करून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत. बरकत पन्हाळकर यांनी समवेदना मेडिकल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून थॅलेसेमिया व ॲनिमिया, सिकल सेल यासारख्या अनुवांशिक रक्तविकारांवर काम सुरू केले आहे. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी मदतीचा हात देत जीवदान दिले असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.